धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आज आपण आलेलो आहोत सवंतगाव गटामध्ये. कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारा हाच सवंतगाव मतदारसंघ. गेली 2 टर्म इथून दीपक सिंग राजपूत हे निवडून जातात. पब्लिकचं मत काय? नाव सांगा बाबा. भाऊसाहेब कदम. बरं, जिल्हा परिषद निवडणूक लागती आहे. तुमच्याकडे 2 टर्म दीपक सिंग हे निवडून गेले होते. एकदा त्यांच्या सौभाग्यवती आणि मागच्या टर्मला त्या काय 2 टर्ममध्ये काय विकास करू शकले? काहीच नाही झालं. काहीच झालं नाही. इथं कुठं काहीच नाही झालं. दिसलं नाही काहीच. दिसला असेल तर काय आपल्या सारखं काय एवढं समजा तिकडे तिकडे कुठे हां कुठे राहिलं पाहिजे. तुम्ही सिनियर आहे ना? आता आम्ही काय सांगू. उत्तम भूषण वैद्य. काय शेती शेती करता? शेती शेती. दीपक सिंग यांना ओळखतं का? दीपक सिंग यांना ओळखतं ना? हा 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिले. एकदा त्यांच्या सौभाग्यवती राहिल्या. मागच्या टर्मला ते स्वतः होते. काय विकास करू शकले ते 2 टर्ममध्ये तुमच्या गावाचा गटाचा? आपल्याला काय सांगताच नाही होते. दुसऱ्या माणसं बोलायला आम्हाला काय सांगताच यायचं नाही भाऊ. आम्ही त्याच्यात नाही राहत काही. म्हणजे आम्ही निश्चित बसले कुणीकडे उठले गेले झाले मोकळे. अरे बा पण ज्येष्ठांचं काम असतं ना बाबा. बाकी काय आम्हाला त्याची जाणीवच नाही पहिल्या पुण्य तर काय आजभरी काय यायचं आहे बरं का. आता या अशी पोरं सोरं यांना माहिती, आम्हाला काय माहिती. तुमचं मार्गदर्शन करणं काम असतं ना. कोणाचं ऐकत आता कलियोगामध्ये मार्गदर्शनला बी कोणाला सांगा त्या. हा आम्ही काहीच नाही यशही घेत नाही कशातच. अविनाश कदम. काय करता? शेती. 2 टर्म एकदा दीपक सिंग स्वतः निवडून गेले, एकदा त्यांची सौभाग्यवती निवडून गेली. काय 2 टर्ममध्ये काय केलं? 0% विकास होईल. सवंतगावचा तरी 0% विकास झालेला आहे. म्हणजे काहीच नाही. आम्हाला धड पाण्याचे विषय नाही, रस्त्याचा विषय नाही. पानंद रस्त्याचा जिल्हा परिषद मार्फत कार्यक्रम असतो. तो एक पानंद रस्ता दाखवा त्यांनी. 10 वर्ष त्यांनी एक पानंद रस्ता केला सवंतगावचा. सर्कल तर बाजूला, पण सवंतगाव हे सगळ्यात मोठं गाव आहे. सर्कलच्या गावाच्या नावावर सर्कल आहे. त्या 2 टर्ममध्ये तुम्ही एक पानंद रस्ता करू शकत नाही. मग तुम्ही कोणता विकास केला म्हणता? विकासाचं काहीतरी विजन तर तुमच्याकडे पाहिजे का नाही? तुम्ही 10 वर्ष जर जिल्हा परिषद एवढ्या मोठ्या पदावर असता, आम्ही तुमच्याकडे जाणं आणि मागणं त्याच्यापेक्षा तुम्ही दिलं काय गावाला द्यायचं हे तर दिलं पाहिजे की नाही? तुम्ही दाखवा. त्यांनी आपलं उघड चॅलेंज त्यांना का त्यांनी एक पानंद रस्ता आम्हाला दाखवा सवंतगावमध्ये. आणि मग कशाचा विकास त्यांचा? पण 1 टर्म निवडून गेले, परत दुसऱ्या टर्मला संधी दिली लोकांनी. हो, त्यावेळेस कसं होतं का त्यांच्या समोर कॅन्डिडेट तसं नव्हतं. आज कसं गंमत होईल का आज ओपनची जागा आहे बरोबर, ते ओबीसीच्या याच्यावर लढलेले. आज ओपनची जागा आहे, त्यांनी ओपनच्या जागेवर ओपनच सीट द्यावं ना. बरं, आता महत्वाचा मुद्दा विचारतो. जातीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. बरोबर आहे ना. मग इकडे मराठा उमेदवार हवा का? हो 100%. त्याचं ज्यांची जागा आहे त्यांना उभं राहावं आणि विकास करावा. आज मोहन आप्पा म्हणून आहे रे, भाजपचे एक कॅन्डिडेट आहे. हां, वर भाजप सत्ता आहे त्याच्यामुळे ते 2 रुपये आणू शकतो आणि स्वतः तो पैसेवाला माणूस आहे. त्याला गरज नाही याच्यातून खाण्याची. मराठा फॅक्टर चालेल इकडे? 100% चालायलाच पाहिजे. मोहन आप्पा निवडूनच येणार. लोकांना जरी वाटतं बा ते नाही असं नाही तसं नाही, हे दररोज तुमच्या राहून तुम्हाला काय काम केलं त्यांनी? दररोज तुमच्यात राहिले दारू पाजून आणि पैसे देऊन याच्यावरच विकास होतो का? कुणी दारू पाजलं? मागचे कॅन्डिडेटने. दुसरं काय केलं त्यांनी? 2 टर्म मध्ये काहीही झालं नाही. काही 0% विकास होईल. 1 रुपया आमच्या गावाला जिल्हा परिषद मार्फत 1 रुपया येईल नाही. त्यांनी दाखवा का मी हे काम केलं ते काम केलं सवंतगावमध्ये. मी अविनाश कदम म्हणून उघड चॅलेंज त्यांना का त्यांनी 1 रुपयाचा तरी गावात विकास केला असं त्यांनी दाखवा. ते मागच्या टर्मला भाजपाकडून होते. नाही हां, पहिल्या टर्मला. नंतर त्यांची सौभाग्यवती राष्ट्रवादीकडून होती. असं असताना आता ते कुठल्या पक्षाकडून लढतील याची काय शाश्वती नाही. कुठल्याच पक्षाने तिकडे देऊ नये का त्यांना? देऊच नाही. मी तर म्हणतो देऊच नाही त्यांना. का? कारण तुम्ही काय केलंय? तुम्ही स्वतःचाच विकास केला, दुसऱ्याचा काही विकास म्हणजे जनतेचा विकासच नाही केला ना. जे पाहिजे गरजेचं ते केलं का तुम्ही? मूलभूत सुविधा ज्या राहत्या, शाश्वत विकास ज्याला म्हणतो तो विकास तुम्ही केला असता तर आम्हाला काही अडचण नव्हती किंवा जातीवरच ते मतदान झालं पाहिजे अशातला काही प्रकार नव्हता. पण तुम्ही जो शाश्वत विकास केला पाहिजे तो केला का? जाहीरनाम्यातलं काहीच केलं नाही. 1 रुपयाचं बी काम नाही केलं त्यांनी जाहीरनाम्यात. नाव शिवराजसाहेब कदम. काय करता? शेती. काय लावलं शेतीत? कपाशी आहे, कांदे, अद्रक आहे. भाव काय म्हणतो?
भाव तर झिरो आहे हो. भावाला कोणतं कुठलं मार्केट नाही आहे. जेवढं खर्च झाला तेवढा मी उत्पन्न भाव मिळाला. हा मग बरं, सरकारची योजना 2,000 रुपये गोणी आहे. कांदे झाले 1,012 रुपये. सरकारच्या योजना पोहोचल्या का तुमच्यापर्यंत? काय पोहोच नाही, कोणते झाले नाही आम्हाला. तुमच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते दीपक सिंग राजपूत, काही योजना आणू शकले का तुमच्या गावापर्यंत ते कधी? हा केले, छोटे मोठे कामं केले त्यांनी आमची. एक काम सांगा. सांगा ना बाबा, लाजायचं काय? केलं आपल्या नेत्याने काम, सांगितलं पाहिजे. नाही सांगू शकत? नाव सांगा. चेन्नई चेन्नई. सॉरी, बोला काय हा सुट्टी का? सुट्टी संडे. बर. दीपक सिंग 2 टर्म जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. एकदा त्यांची सौभाग्यवती आणि एकदा ते. काय केलंय 10 वर्षामध्ये 2 टर्ममध्ये? आता त्यांना जो प्रचार करावा लागतोय त्याच्यावरून सगळं सिद्ध होतं की त्यांनी काय काम केलं. त्यांनी जर त्या 2 टर्ममध्ये व्यवस्थित काम केलं असतं तर घरी बसून ते निवडून आले असते. बरोबर. आता त्यांच्याकडे जिल्हा परिषद असताना सुद्धा त्यांना गणाचा विकास करण्यासाठी परत पंचायत समितीचं पद लागत होतं मागच्या वेळेस. हां, म्हणजे सत्ताच त्यांना फक्त पाहिजे, विकासाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. तर विकास झाला असेल तर फक्त त्यांचा वैयक्तिक विकास झाला असेल 100%. बरं, आता ते शिवसेनेकडून इच्छुक असल्याचं बोललं जातं. भाजपकडून मोहन आहेर यांच्या सुनबाई रिंगणात असणार आहे असं बोललं जातं. काय वाटतं? त्यांना असं वैयक्तिक वाटतं का मी वैयक्तिकच निवडून येतो आणि माझं मतदार आहे या गटामध्ये, असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. ते असेल, परंतु मतदार हा जागरूक आहे. आता तुम्ही मागाशी काकांसोबत बोलले, त्यांनी बोलायची इच्छा दाखवली नाही. हां, माईकला घाबरले ते समजा. बरोबर. तसं सर्वसामान्य जनता जर घाबरत असली, आज काही बोलत नसली, का घाबरतात तो एवढे लोक? 8-10 लोक बोलतात, स्टेज डेअरिंग नसते, माईकवर घाबरतात लोक, तो वेगळा विषय. याला काही आणखी कारण नाही ना? नाही, परंतु जनता सगळं बघते. कोणी बोलत जरी नसलं तरी मतपेटीतून जनतेचा रोष समोर येणारच आहे 100%. इकडे फॅक्टर कुठला चालणार? फॅक्टर म्हणजे कोणत्या? म्हणजे आता ना निवडणुकीमध्ये बघितलं, विधानसभेला, लोकसभेला मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजला. या सगळ्यांमध्ये मताचं विभाजन झालं म्हणून विचार. विधानसभा हा वेगळा विषय. विधानसभा आणि जिल्हा परिषद प्रत्येक इलेक्शन हे वेगवेगळ्या मोडवरती लढवल्या जातं. वेगवेगळे मुद्दे प्रत्येक याच्यात असतात. आता जिल्हा परिषदेचा जो विषय तो जिल्हा परिषद अँगलनंच लढवला जाईल. जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने जे मुद्दे आवश्यक आहे त्या मुद्द्यावरतीच इलेक्शन होईल. शेवटचा प्रश्न, काहीच विकास केला नाही दीपक सिंग यांनी? आता तुम्ही बघितलं, काकाला काही सांगता आलेलं नाही. त्यांनी सांगितलं की त्यांनी छोटे मोठे कामं केले, तर मोठे जाऊ द्या, छोटे तरी सांगता आले की त्यांना नाही आले. त्याच्यावर आता बघा तुम्ही. आणि आता तुम्ही 10 जणांना विचारा, त्यातील 8 जण काय म्हणतील, याच्यावरून काय जो येतो खरा निष्कर्ष समोर येईल सगळ्यांच्या. गोवर्धन सुपेकर. तिकडे पण बोलायचं. काय करता? मजुरी. इथंच गाव? हो, गावातच. काय आपल्याला काही शेती नाही, पोती नाही, काही नाही, मजुरी करतो. दीपक सिंग यांना ओळखता? हां, दीपक सिंग राजपूत. 2 टर्म त्यांची पत्नी एकदा आणि एकदा ते 2 टर्म निवडून गेले. काय तुमच्या गटाचा, गावाचा काय विकास दिसला झाला? नाही, विकास केला त्यांनी आमच्या प्रमोद सुपेकरचा. कोण आहे प्रमोद सुपेकर? माझा पुतणे. अच्छा, थांबा. विकास केला त्यांनी. तुमच्यात बोलू नका. प्रमोद सुपेकरचा विकास केला त्यांनी. सगळे सुपेकरांचे नाव सांगितलं आणि ते सांगता तुमच्यात नाही. नका बोलू ना प्लीज राव. त्यांनी फक्त त्यांचा विकास केला आणि बाकीच्याला फक्त त्यांनी धाराशिव ठेवलं मागं. काय माया मागं बॅकअप आहे आणि माया मागं बॅकअप आहे आणि स्वतःचाच फक्त फायदा करून घेतला. विकास त्याला म्हणत नाही ना. विकास सार्वजनिक ज्या योजना असतात नाही काय पूर्ण ऐका, त्या बाथरूम बांधले पूर्ण ऐका, त्या गावापर्यंत आणणं, त्या नागरिकांच्या हिताचं असणं, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणं, नागरिकांना त्याचा फायदा होणं, ह्या गोष्टी झाल्या का? नाही, शेतकऱ्यांचं त्यांचं काहीच नव्हतं. व्यक्तिगत फायदा केलाय त्यांचा वैयक्तिक फायदा झाला, शेतकऱ्याचं काहीच नाही केलं. हा, नाही, स्वतःचा फायदा. कोणी? वैयक्तिक फायदा थांबा हो थोडंसं, तुमच्याकडे येतो ना. त्यांचा स्वतःचा फायदा घेतला त्यांनी आणि बाकी दुसऱ्याचा काही विचारच नाही केला का आपले कोण आहे नाही आहे नाही का, बाकीचा विचार नाही केला. कामगार योजना माहिती आहे का तुम्हाला? तुमच्यासारख्या लोकांना नाही, तुमच्यासारख्या ज्या लोकांना शेती नाही, जे काम करतात त्यांच्यासाठी योजना दिली जाते. दीपक सिंग यांनी पाठपुरावा करून काही योजना आणली का इकडे अशी? नाही, फक्त ते जॉब कार्ड दिले, त्याच्यानंतर काहीच नाही झालं. 2 टर्म मध्ये जॉब कार्ड मिळालं फक्त जॉब कार्ड मिळाले, पैसे कोणालाच काही नाही मिळाले. काय करता? इलेक्ट्रिशियन काम करतो गावातच.
लाईट दिवसा आहे का रात्री इकडे काय परिस्थिती? आता 9 ते 4 बंद आहे लाईट. बिबट्याचं काय इकडे? बिबट्या नाही इकडं. उसच नाही. बिबट्या नाही इकडं. दीपक सिंग यांना ओळखता? हां 2 टर्म तुमच्या जिल्हा परिषदेचे तुमच्या गटाचे सदस्य होते. एकदा त्यांची सौभाग्य होते आणि एकदा ते हां. काय काय काम केलं? काही काम नाही करले त्यांना. त्यांच्या वैयक्तिक कार्यकर्त्याचं काम करले. गावात काही काम करलं नाही. तुम्ही कधी काम सांगितलं का पण त्यांना? नाही, का? आलेच नाही, गरजच नाही. त्यांच्यापर्यंत आलेच नाही. गरजच नाही. का वाटलं नाही सांगा? आपल्या गावाचं काम आहे, आपण सांगितलं पाहिजे आपल्या नेत्याला, आपला अधिकार आहे, मतदान केलंय आपण. त्यांनी गरजच नाही दिली ना त्यांना आम्हाला. आले नाही हा म्हणून सांगू आमच्यापर्यंत शकत आलेच नाही. नाही. असंच ना. हा आमच्यापर्यंत आलेच नाही ते. आता काय भूमिका आहे तुमच्या सर्कलची, गटाची? हा तुमच्या गटाची काय भूमिका असणार आहे आता या निवडणुकीमध्ये? मग त्यानं आमचं काम केलं पाहिजे तर मी त्यांना आम्ही आता टर्म संपला, निवडणूक आली, हा आता तुमची भूमिका पुन्हा त्यांना निवडून आणण्याची आहे की दुसरा उमेदवार, नवा चेहरा हवा? नवा कोण आहे? एखाद्या चेहऱ्याचं नाव सांगा ना इकडे. आहे ना, गणेश इंगळे. बरं, ते आहेर आप्पांचं नाव चर्चेत आहे, ते भाजपकडे उमेदवार असल्याचं बोललं जातं. कसा माणूस आहे? ते माणूस चांगला आहे. तो कोण आहे? बरं, त्यांच्यामध्ये आणि दीपक सिंग यांच्यात फाईट झाली तर नाही होणार. कशी? नाही होणार काही. दीपक सिंग आणि गणेश इंगळे एकाच पक्षात आहे सध्याला. असू द्या ना. पण ये ना किती कवर बघायचं. बरं, इंगळेंना तिकीट नाकारलं तर दोघांमध्ये कोण विजय होईल? आहेर आहेर होतील. दीपक सिंगला नाही पुन्हा संधी? नाही. का होते? खूप काम केलं म्हणतात ना, असं का? कोणा केलं? दीपक सिंग यांनी कधी केलं? दिसलं नाही. नाही. त्यानं काम केलं. त्यांच्या वैयक्तिक कार्याचं काम करले. कार्यकर्त्याचं काम, वैयक्तिक कार्यकर्त्याचं काम करले त्यांनी. सर्वसामान्यांचं नाही. केलं. निवृत्ती रंगनाथ सोनाने, मुक्काम पोस्ट सवंदगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. सर्वाधिक माहिती अधिकार टाकणारे. भ्रष्टाचार जनशक्तीचा मी एक तालुका अध्यक्ष. तर आपल्या तालुक्यामध्ये मी विचारतो ना आता. बरं विचार सांग. तुम्ही खूप जागरूक नागरिक आहे, मला माहिती आहे. खूप तक्रारी तुम्ही करत असतात, प्रशासनाला धारेवर धरत असतात. मी व्यक्तिशः तुम्हाला ओळखतो. तुमच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते दीपक सिंग राजपूत. त्यांची सौभाग्य होती, एकदा एक टर्म, एकदा ते. काय काय केलं त्यांच्या काळात? त्यांनी शून्य केलं. मी विरोध नाही करीत, कोणाला बोलत नाही, आणि माझं बोलणं सत्य असतं. मला माहिती आहे. त्यांनी कुठलंही काही नाही केलं. आणि आमच्या गावामध्ये ते इतका भ्रष्टाचार आहे, त्याला मापच नाही राहिलं. तुम्ही खूप तक्रारी केल्यात मला. हा अहो, रानवाळा वस्तीवर संडास बांधल्याने 6 लाख खाऊन घेतले पोरायचं गु. आणि बरेच कामं पाण्यात रस्त्यामध्ये झालेले, नुसते पैसे काढे, कागदावर कामं झाले. कागदावर कामं चालली. गावातल्या लोकांनी बोललं पाहिजे. आणि काय जे आहे ते सत्य मांडलं पाहिजे ना. लोक सत्य का बोलत नाही, माझं हे त्याला विरोध आहे. आणि अधिकारी हप्ते घेऊन परत जातात. तर गावात जनतेने जागृत झालं पाहिजे. पुढाऱ्याला यायचं कामच नाही. अहो कामच नाही ना काही. रस्ते पाहा ना तुम्ही, कमरेवरले गड्डे जा. शिवराई रस्ता, जाणार आहे मी तिकडे. हा शिवराई रस्ते गड्ड्याचे फोटो घ्या तुम्ही. आणि जो विकास करीन त्यांनी बाउंडवर लिहून दिलं पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे. आम्ही हा विकास करू, बाउंडवर लिहून दिलं पाहिजे. त्यावेळेस लोकांनी मतदान केलं. लोक जागृत झाल्याशिवाय आणि गाव एकत्रित आल्याशिवाय काहीच होत नाही. आणि गरीबाला तर न्यायच भेटत नाही. जो साधारण व्यक्ती आहे त्याला न्यायच भेटत नाही. ह्या माणसाला घरकुल आजपर्यंत घरकुल नाही, तर गरीब आहे तो. अहो चांगल्याला घरावर घर बांध चालू आहे. एक प्रश्न विचारतो. श्रीमंताच्याच घरात योजना जातात, गरिबां हे दुर्लक्षित असतात का? 3 घरं झाली घरावर घर, आणि गरीबाला घरच नाही. आणि दुसरं एक असं आहे, परेगावच्या लोकांना घरं भेटतात. महत्वाचा मुद्दा विचारतो आता निवडणुकीचा. दीपक सिंग 2दा टर्म निवडून गेले, काहीच करू काहीच शकत नाही. नाही. शून्य गेले त्यांनी. शून्याच्या पुढे काहीच बोलायला जागा नाही. आता नवीन उमेदवाराला संधी का इकडे? नवीन जो काम करीन ना त्यांनी आश्वासन दिलं पाहिजे, लिहून दिलं पाहिजे. आम्ही त्याचा जाहीरनामा केला पाहिजे, आम्ही हे काम करणार आम्ही, आणि ते काम त्याची पूर्तता केली पाहिजे. त्यांनी चान्स देऊन त्याला द्या 5 वर्ष चान्स. त्यानं लिहून दिलं पाहिजे आम्ही हे काम करू आणि गरिबाचं काम करू. 3 घरं आहे त्यांच्यावर आम्ही देणार नाही असं स्पष्ट लिहून दिलं पाहिजे. रस्ते झाले पाहिजे ना, रस्ते झाले पाहिजे. आम्हाला गावात रस्ते झाले पाहिजे. पाण्याच्या टाकीला पंचायतला जागाच भेटाना. मंजूर आहे सगळं आहे, पण पाण्याची टाकी करायला जागा भेटाना पंचायतला.
किती निर्लज्जाची गंमत आहे, लोकशाही आहे. किती वाईट आहे. लोकांना पाणी नाही आहे, जलजीवन झालं, नुसते नळ काढे फक्त. फेल गेली का ती योजना? जलजीवन पाण्यात गेली. पाणी आणलं होतं 1.25 कोटीचं, ते पाण्यात गेलं. अहो सोनगावमध्ये विकास का होत नाही? आमच्या गावात शाळा सुद्धा नाही. एवढं मोठं गाव आहे, 12वी लोक शाळा व्हायला पाहिजे. कुणाचं दुर्दैव आहे हे? किती दुर्दैवी आहे गावचं सुद्धा. पुढारी काय करता? सरपंच मग 2 टर्म कसं निवडून दिलं हो दीपक सिंग यांना? तुम्ही आता एवढा सगळा लेखाजोखा मांडला. सगळा पैसा चालतो, पैशावर सगळं विकले जाते लोक. मी व्यक्तिशः तुम्हाला माझं ओळखतो. असं स्वाभिमान आहे, मी 5 पैसे कोणाचं घेत नाही, चहा सुद्धा पित. लोकांनी असं करायला पाहिजे, एक 5 वर्ष कोणी पैसे घेऊ नका, आणि जो चांगला उमेदवार काम करेल त्याला मतदान करा. मी व्यक्तिशः तुम्हाला ओळखतो. तुम्ही नेहमी सामाजिक कार्यासाठी झटत असता. लोक अशा लोकांना आता या काळात म्हणजे मदत करत नाही, खरंच चालत नाही. काय दीपक सिंग यांनी केलेल्या काय कामाची माहिती? काहीच नाही माहित, काहीच नाही केलं त्यांनी. कोणतं काम आहे दाखवायसारखं? दाखवा. गावात लोक विचार कोणतं काम केलं त्यांनी. दीपक सिंगनं कोणतं काम केलं विचारा ना, सत्य विचारा, कोणालाही विचारा तुम्ही. त्यांच्या माणसाला सुद्धा विचारा काय काम केलं. वैयक्तिक सांभाळे फक्त, काहीच केलं नाही. या संतप्त प्रतिक्रियानंतर आणखी लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. कुठलाही लिलेज न घेता सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा हा आपला प्रयत्न आहे. काय केलं आपल्या जिल्हा परिषदेतल्या सदस्याने हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. कुठलाही लिलेज न घेता, पुन्हा एकदा सांगतो, नॉन कटिंग नॉन एडिटिंग व्हिडिओ आपण टाकणार आहोत आणि हे सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू. धुराळा जिल्हा परिषदेचा आपला असा सुरू असणार आहे. आणखी काही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. सन्माननीय पत्रकार साहेब, आपलं सवंगाव नगरीत सवंगावकरांच्या वतीने स्वागत. कारण आपण 4था आधारस्तंभ हा देशाचा, प्रामुख्याने सवंगाव हे सर्कलचं गाव आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून एक आश्वस्त करतो सर्व जनतेना की कोणावर टीका केल्यापेक्षा आमचं पुढचं विजन काय हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आमच्या सवंगाव सर्कलमध्ये सवंगाव एवढं मोठं गाव असून कायम याला साप्ताहिक वागणूक असते. इलेक्शनच्या टायमाला राजकीय लोक येतात, आश्वासनं देतात, आणि आमचे सन्माननीय सोनवणे साहेब म्हणले की गावाचे लोक पैसे घेतात. मी त्यांना सांगू इच्छितो की सर्वसाधारण जनता या 17 गावातील पैकी सवंगावची जनता सुज्ञ आहे आणि कधी कोणाकडे 1 रुपयाची मागणी करत नाही. परंतु 2-3 टगे लोक राजकीय असतात आणि त्यांना ते पैसे देत असेल कदाचित, म्हणून सवंगावचे नागरिक पैसे घेणारे नाही, हे प्रामुख्याने मी सगळ्यांना सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आमचं विजन काय आहे? आमच्या गावात पाण्याची टाकी नाही, कुठल्याही जिल्हा परिषद लेवलचे कुठलेही कामं आमच्या गावात नाही. आणि आमचं विजन एकच, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शाळा असेल, कॉलेजेस असेल, आम्हाला गावाचं पाणी असेल, आमची जलजीवनची जी योजना आहे ती प्रामुख्याने निकृष्ट दर्जाची झाली. आमचे चेन्नई साहेबांनी मागच्या 7 वर्षापूर्वी त्या जलजीवनचा सर्वे केला होता, परंतु ज्यावेळेस जलजीवनचं काम झालं त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर कोणीही लक्ष दिलं नाही. आणि प्रामुख्याने आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने 4 उमेदवार इच्छुक आहेत. आदरणीय मोहन पायर असतील, आदरणीय आमचे योगेश भाऊ कटारे म्हणजे आमच्या सवंगावची लेख पानगवणला दिलेली आहे, त्यानंतर आमचे नारायणराव कवडे असतील, मंजारी गाडे, असे 4 लोक जिल्हा परिषद इच्छुक आहे. आणि पंचायत समितीसाठी आमच्या इथून राजेंद्रजी बागुल यांच्या पत्नी आमच्या जयश्रीते बागुल 2 या गणातून इच्छुक आहे, आणि बाळू गायकवाड असे 3 लोक इच्छुक आहे. आम्ही जुन्याच नेत्याला संधी आहे की नवीन चेहरा येणार आहे? नाही, नवीन सगळ्यांचीच इच्छा आहे की नवीनला संधी मिळाली पाहिजे. 7 वर्षानंतर अनेक पुला खालून पाणी निघून गेलेलं आहे. तर आमचे जे 4 उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे, आदरणीय दिनेश भाऊ राजपूत यांनी जो वैजापूर शहरात विकास केलेला आहे त्या धर्तीवर आम्हाला या सवंगाव जिल्हा परिषदचा विकास करायचा आहे. जसे आपल्या बाजूला महालगाव आहे, त्या ठिकाणी एक अविनाश पाटील गलांडे म्हणून बांधकाम सभापती राहिले, अतिशय उत्कृष्ट काम त्यांचं त्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये आहे. आम्ही तिथं फेरफटका मारलेला आहे आणि त्याच धर्तीवर आम्हाला या सवंगाव सर्कलचा विकास करायचा आहे. काय लावलं शेतीत? कांदे, मका, गहू. भाऊ काय म्हणतो? भाऊ भाऊ एकदम माध्यम म्हणतो. कुठलं सरकार चांगलं? सरकार BJP चांगलं आहे, पण शेतकरी करता जरा थोडंसं. दीपक सिंग यांना ओळखता? हां, मग 2 टर्म जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले का? त्यांची सौभाग्यवती नीताताई आणि ते स्वतः राहिले. काय काय काम केलं? काय शून्य काम केलं गावात, 0. असं का हो? एकही काम केलं ना असं काही नाही? कोणतं काय मी दाखवा ना तुम्ही त्यांना, म्हणून दाखवा गावात येऊन कोणते कामं केली. नेमकं साधे गड्डे सुद्धा बुजत नाही. तिथे रस्ता पहा तुम्ही आमचा, एवढले गड्डे तिथं. शिवराय रस्ता पहा तुम्ही जाऊन. आता आमचं असं मध्ये का नवीन चेहऱ्याला संधी भेटली पाहिजे. हे आमचे गणेश पाटील कदम आहे, यानं 500-600 घरकुल गावात आणले पाठपुरावा करून. असं कामं दाखवा तुम्ही कोणते. मोहन नायरांचं नाव इकडे चर्चेत आहे. भारतीय जनता पार्टीकडून त्यांचं नाव समोर आलेलं आहे. काय वाटतं, त्यांना संधी दिली तर पक्ष निवडून येतील का? येते.
कारण त्यांची म्हणजे सत्तेवर नसताना बी काम आहे त्यांची मदत आहे सामाजिक काम केलंय मग मोहन आयरांनी, मग सत्तेवर नसताना बी प्रत्येकाला मदत आहे त्यांची होती म्हणून आपण संधी दिली पाहिजे. 100%. सुभाष कारभारी काळे. काय करता? मी मिस्त्री काम करतो. घर का? हा, किती घरं चालू आहे गावात? गावात काय 152 200 घरकुल येईल असं मला वाटतं. 613 घरकुल येईल तुम्ही प्रायव्हेट काम करता का घराचं? घराचं. हा, मिस्त्री काम करता? मिस्त्री काम करतो. काय घराचे बंगलेच काम चालू आहे का आता काय गावात? नाही, गावात नाही. मी गावात कामच करीत नाही. बाहेर हा, का गावावर करायचं? मग गावावर काय, गावच ध्यानावर नाही राहिलं तर गावावर काय काम करायचे? कोणा ही वेळ आणली गावावर? हा, पुन्हा आणली गावावर? ही सगळे कुठं रे ना आणली ती कार्यकर्ता आहे ना. मुद्दा महत्वाच्या मुद्द्यावर येतो. हा, बोला. दीपक सिंग यांना ओळखताच. ओळखतो. एक टर्म त्यांची सौभाग्य होती आणि एक टर्म ते हा, झालं ते असे बरोबर. लगातार 10 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते. हा. दीपक भाऊंनी काय काय विकास केला हो? मी तुम्हाला विकास सांगतो. मला 2012 मध्ये कर्जव घरकुल भेटलं होतं. त्याची परतफेड माझी, मी काम स्वतः कष्ट काम करून जागा घेऊन घर बांधलं. तर मला हे गणेशराव कदमनं आता मंजूर करून दिलं घरकुल. काय विकास आहे त्यांचा या गावामध्ये? तुम्ही गेले नाही का दीपक सिंग यांच्याकडे कधी? अजिबात नाही, घर नाही पाहिलं अजून. ते गावाकडे येतात का कधी? इकडे येतात? काय असे भेटत आहे रोड नाही इकडे तिकडे. मग ते कवी येत असेल ते सांगता येत नाही. त्यांचं काही काम दिसलं नाही का तुम्हाला? मला तर नाही दिसलं. आणि माझी एकच इच्छा आहे, आम्हाला गावचा उमेदवार चालत नाही का? आम्हाला गावाचा पाहिजे उमेदवार एखादा. आमचं गावले मोठं आहे, सर्कल आहे, आमच्या गावातून पाहिजे उमेदवार. काय अडचण आहे गावातून उमेदवार द्यायला? गणेशराव पाटील उभं करून. हा, माझं तेच म्हणणं आहे, यांना तिकीट द्यावा. ते भारतीय जनता नाही, पार्टी कोणाचं 1 रुपये नाही घेता एवढे घरकुलं मंजूर करून आणले. ते मोहन आयर चर्चेत आहे ते त्यांचं. म्हणून आहे ना, आम्हाला गावचा विकास पाहिजे. बाकीचं कोणाचं नावच घेणार नाही मी. फक्त गावचा माणूस. बर बर. दीपक सिंग यांनी काहीच केलं नाही. काहीच नाही, काहीच नाही करेल. लोकांना लुबडेल फक्त. त्यांचे माणसं आहे फक्त, त्यांनाच विचारते ते. काहीच करेल नाही. 1 रुपयाचा कोणाचा फायदा नाही करेल. ते फक्त कोणी मेला का भेटायला येत्या, बाकी काही नाही करते. हे जे बोलतो मी सत्य बोलतो, मी सत्य चालणारा माणूस आहे. शेतकऱ्याचं काय विषय, अनुदानचेच पैसे नाही आले ते काय काय बोलता तुम्ही? लोकांचे कितकं अनुदान थकले, काहीच नावं नाही, काही नाही. कोण जबाबदार आहे याला? कोण जबाबदार आहे? कार्यकर्ते, काही आमदार, खासदार, माझे आमदार. तुमचे जिल्हा परिषद सदस्य दीपक सिंग होते, त्यांच्याकडे पाठपुरावा केला नाही का कधी? आमदारांकडे केला नाही? आम्ही गेलोच नाही न, जायचं बी नाही. इथं रात्री शेती करायची न बस व्यवस्थित राहायचं. 2 टर्म दीपक सिंग हे जिल्हा परिषद निवडून गेले, काय विकास केला? विकास झालेला आहे. आता त्यांना विचारून तुम्ही विकास कुठे केला, काय केला, आम्ही काय सांगणार? नागरिक म्हणून आपलं काम आहे ना सांगणार. आम्ही काय शेती पाणी भरतो न शेती उत्पन्न काढतो, बस आमचं लक्षच नाही इकडे कोणा काय काम केलं न कोणा नाही. आणि मालाला भाव नाही. सतीश रामचंद्र बघुल सवंदगाव. कुठं निघले? मी वैजापूरला निघालो सर. कपडे घालून. संडे काय? पर्सनल कार्यक्रम आहे आमचा, त्या निमित्ताने आम्ही नातेवाईक नातेवाईक. शेती करता? हो. काय लावलं शेतीत? कपाशी आहे, मका आहे, मका काढली, आता ज्वारी आणि गहू आहे. शेतीच्या योजना पोहोचल्या का दारापर्यंत? नाही. दीपक सिंग यांना ओळखता का? हो, ओळखतो. 2 टर्म जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले. दीपक भाऊंनी काय काय विकास कामं केली हो सांगा जरा. तुम्हाला सांगू इच्छितो, दीपक भाऊ आमचे कार्यकर्ते आहात, नेते. पण तुम्हाला एक सांगतो, आमच्या आमदार निधीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिशुभीकरणासाठी ना 5 लाख रुपये निधी आली. पण ती निधी ना परिपूर्ण निकृष्ट दर्जाची त्यांनी काय केलं, फक्त 1-1.5 लाखातच काम केलं. बाबासाहेबांच्या पुतळ्याचं निकृष्ट काम केलं. हो. असे आमचे भडवे, आमच्या गावातले भडवे कोणते, त्यांच्या निधी त्यांना दिली. आमदार साहेबाची निधी होती आणि त्याच्यात जे भडवेगिरी केली यांनी. आणि आमचे गणेश पाटील कदमे यांनी जवळपास 500-600 घरकुल दिले, 1 रुपया न घेता. आणि हे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचंही निधी आली होती शिशुभीकरणाची, त्याच्यात बी 3 लाख रुपये खाल्ले. अहो असं का करता तुम्ही? महापुरुषाला बदनाम करून तुम्ही जर
स्वतःचे पोट आणि खिशे भरत असाल तुमच्यासारखे नालायक कोणीच नाही. याच्यावर आहे ना ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ना. आणि जे वरिष्ठ कार्यकर्ते जे नेते त्यांनी ना निधी देतात पण हे मधले भडवेगिरी करतात. ही लोक ही आमच्या गाव लेवलचे जे लोक आहे ना हे भडवेगिरी करतात. आता यांनी हा गोष्ट आहे ना छत्रपती शिवाजी महाराज आहे हे महापुरुष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे महापुरुष आहे, पण यांच्या नावाखाली निधी आणून खातात आणि गरीब जनतेला लुटतात. त्यांना असं झालं तसं झालं मोकळं करून द्यायचं. अहो तुम्ही स्पष्ट तुम्ही लागला तर तुम्हाला तिथं गावची जनता आहे त्यांना मी तिथं बोलवतो, तुम्ही चला. ते काम किती कष्ट जाऊ आपण नक्की. हो तिथं प्रॉपर तिथं जाऊ. ज्या बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार नागरिकांना दिला, संविधान तुम्हाला दिलं आणि आज त्याच्यावर चालतं. आणि त्या संविधानाच्या नावाखाली आज बी तुम्ही ना तुम्ही काय म्हणता संविधान आमचं आहे आमचं आहे, पण नाही, ही 100% खोट गोष्ट आहे. आणखी काय काम दीपक भाऊंनी त्यांच्या रूपाने केलं इकडे? त्यांनी रूपाने ते नाही का ना आता आम्हाला एक 50 लाखाचं मग 2 टर्म त्या निवडून गेले, आता काहीतरी केलं असेलच ना, असं नाही कसं काहीच नाही. काहीच तुम्ही नागरिक म्हणून सगळ्या नागरिकांनी कधी त्यांना तुमचा आवाज पोहोचवला नाही, कधी सांगितलं नाही? आवाज कसा पोहोचवायचा आमचे ना आमचे हातापुरे ना. गावात येतात का ते पहिला मुद्दा? हो गावात येतात. कसं काही विशेष कार्यक्रम असला कोणाला भेट द्यायची, कोणी वारलं कोणी समोर गाव विकासापासून वंचितच राहिलं. शामराव भिका चेन्नई सावंतगाव काय करता? मोटर वाइंडिंग गावात दुकान आहे. हां दीपक भाऊंना ओळखतात? हो मग बरं. 2 टर्म, एकदा जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांचे सौभाग्य होते इथं, एकदा ते स्वतः होते. काय काय काम केलं दीपक भाऊंनी? काम तर असं काही खास दिसतंय सारखं नाही चोर. मग त्यांना कोणत्या अडचणी आल्या तो भाग वेगळा, पण मग काम तर काय असं आता गावाच्या कडाकडं पाहिलं तर हा रोड अधुरा, यो रोड अधुरा, सगळे रोड अधुरे. मी व्हिज्युअली दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे हा रस्ता आहे, एवढंच हे सगळे रस्ते इकडे पूर्ण या ठिकाणी इकडे गड्डे आहेत. आणि इथून पुढं जर गेलं तसं झारखंडच आहे आम्हाला असं वाटतं. इकडे या भागात झारखंड आहे, इकडं आता त्यांच्याच गावाला जायला आम्हाला मधून रस्ता आहे. आता ही ती त्या रस्त्याची माणसं इतकले गड्डे. मग आता पुन्हा निवडणूक येते आहे, पुन्हा ते इच्छुक असल्याचं बोललं जातं. काय मग आता? आता बघू, आता वेळ येईल त्यावेळेस. बरं, नवीन उमेदवार कसा आहे. मोहन आहेर यांचं नाव चर्चेत आहे, आणखी काय उमेदवारांचं नाव चर्चेत आहे, काय वाटतं? मोहन आहेर चांगली माणसाची, चांगली माणसं, काय अडचण नाही. आणि प्लस BJP लटायचे ना, बीजेपी कडून लढणार आहे. बरोबर, खालीवर सरकारी एकत्र असलं म्हणजे मग जरा का विकासाला जरा चालना मिळते. करतील का विकास ते? हो करतील, त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आज तर आहे बा. पुढं मग रामजाने काय होतं. इतर कुठल्याही उमेदवाराला संधी, नवीन चेहऱ्याला? नवीन चेहरा तर तेच नवीन आहे ना आमच्या आप्पा ना? सरकारमध्ये. आप्पा आपण जास्त प्रेम आहे काय तुमच्या गावाचं? आप्पावर कसं आहे, आप्पाचा स्वभाव जरा थोडंसं चांगला वाटतो लोकांना, मनमिळव स्वभाव आहे आणि काम करतात. असे नवीन होत करू सामाजिक काम केलेलं आहे आपण. गणेश पाटला सारखे यांच्या माध्यमातून ते काम करायचा प्रयत्न सामाजिक काम केलेलं हा. आहे आपण. हो मग आता मोहन आप्पा आहे ना यांनी दवाखान्यासाठी 2-3 लोकांना मदत केली. त्यांच्याकडे कुठलं पद नाहीये ना? पद नाही तरी पण ते करतात. आता नवनाथ सोनवणे म्हणून त्यांचं नाव पुढे आलं का? त्यांच्या दवाखान्यासाठी की आता कालचा विषय आहे, काल बबन मोरे म्हणून त्यांना बी नाशिकला त्यांनी ॲडमिट केलं दवाखाना. त्याचं त्यांनी सगळं खर्च पत्करला. आणि मोहन आप्पा आहे ना हे खूप एकदा पराभूत झाले ना हो इकडं. असू द्या, पराभूत ही कुस्ती असते चांगलं आहे. ही त्यांचं आहे ना, जरी समजा जनतेने त्यांना डावललं असेल पण त्यांचं सातत्याने आहे ना सवनगाववर विशेष प्रेम आहेच. ते सवनगावला सोडतच नाही. असे राहिले तर दीपक सिंग यांचा पराभूत करू शकतील. हो 100% असं होऊ शकतं. दत्तू परशुराम चेन्नई. दीपक सिंग हे 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य होते, एकदा त्यांच्या सौभाग्यवती, एकदा ते. काय काय काम केलं दीपक भाऊंनी? गंज कामं केले त्यांनी. केले बरेच 2 कामं सांगा. कामं नसते तर आले नसते ती. 2 कामं सांगा. म्हणजे गावात एक कामं चांगली केली त्यांनी. कामाचं नाव सांगा ना बाबा, तुम्ही पाहिलं दिसलं ते सांगा. तर कामच नाही केलं 10 वर्षात त्यांनी, सांगा. नाही कामं केले त्यांनी. केले दीपक भाऊ. सांगता येत नाही फक्त. बाबा म्हणले खूप कामं केले पण सांगता आलं नाही त्यांना. तुम्ही सांगा दीपक भाऊनी काय काय काम केलं? काहीच नाही केले.
आमचं एवढं मोठं गाव आहे, दोनदा ते इथून निवडून गेले जिल्हा परिषद. 2 टर्म निवडून गेले होते. गेले तर मग ते पैशाच्या जोरावर जाते ना, पैशाच्या जोरावर जाते लोक इकते ना, म्हणजे कसं? पैसे घेते आणि मतदान करते, मग अजून 5 वर्ष पाहायलाच येत नाही. 10 वर्ष झाले आम्ही त्याला मतदान करतो का आम्ही आमचे दीपक भाऊ आमचे हं? हे एवढं मोठं गाव आहे, 3200 मतदान आहे. दोनदा पाहणे ते तिकडे आता मोहन आहेर, गणेश इंगळे अशा अनेक उमेदवारांचे नाव चर्चेत आहेत. मोहन आहेर हे भाजपाकडून उमेदवार असल्याचं बोललं जातं. त्यांना संधी भेटली तर आम्ही भाजपला मतदान करणार या पाळीला, पूर्ण गाव. दीपक सिंगवर एवढी नाराजी का आहे तुम्ही? आता तुम्ही 10 वर्ष झाले ना. एक शब्द सांगितलं तुम्ही बरं नाही नाही तुम्ही सांगितलं एक लक्षात यायला पाहिजे. असं तुम्ही म्हणून राहिली, आम्ही म्हणून राहिली, पण आमच्या मनात काही दुखत असलं तर ते कोणाला सांगायचं? सांगा ना बाबा, आम्हीच आहोत तुमचा आवाज बनायला. आता नाही 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 तेच म्हणून घ्यायचं. दोनदा पाहिले त्यांची हाऊस. मग आता काय परत हाऊस काय यायचं, राम करायचं? राम करायचं, अजून 5 वर्ष यायचंच नाही गावात. हे असं नाही चालत ना. बाबा किती निवडणुका बघितल्या? माझं आता 70 वर्षाची वय किती सांग. मागचे 10 वर्ष कसे गेले? 2 टर्म हा विषय गेलो त्याच्यामध्ये. हा? कसा गेला मागचा काळ? काय आमच्या गावाला प्यायला पाणी सुद्धा नाही हो, नळ नाही एक. जिल्हा परिषद कशाला म्हणत्या? हं? एखादा रोड तरी पहा तुम्ही आमचा, एखादा तरी काम द्यायला पाहिजे ना 10 वर्षात. कुठे गेल्या सांगा ना तुम्ही. शिवराय रोडला जाऊन पहा, तिडी रोड, तुमची गाडी जाते. तिडी रोड, तिडी रोड शिवराय रोड जाऊन पहा. तुमची जर गाडी गेली घेऊन जायचं तुम्हालाच घेऊन जाऊ शिवराय रोडला. परिस्थिती पहा. तिडी रोडला बी चला. तुम्ही तिडी रोडचे आणि शिवराय रोडचे व्हिडिओ काढा, मग तुम्हाला कळलं काय ते. पूर्ण रोड दाखवतो, कोणता रोड कसा आहे पाहून घ्या तुम्ही. किती लांब येतो? इथून काय रस्ते पूर्ण मंजूर आहे, रस्ते पूर्ण मंजूर आहे. खरं तर हा धुळा जिल्हा परिषदेचा आपण नागरिकांच्या हितासाठी करतोय आणि नागरिकांचं हित जाणून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणावरती जाणार आहोत. काय खरं त्या रस्त्याची रियालिटी चेक दाखवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. काय करता? काय नाही, कॉलेज चालू आहे, काही काम चालू आहे. निवडणुकीत तरुणांची भूमिका महत्वाची मांडली जाते. काय तरुण म्हणून काय वाटतं आपल्या जिल्हा परिषद गटाची काय परिस्थिती आहे? काय कामं झालीत? परिस्थिती काय सांगावं, त्यांनी सांगितले ना त्या तरुण म्हणून आपण बोललं पाहिजे. काय बोलावं तरुण म्हणून, ज्यांनी सांगितलं त्यांचे कामं नाही झाले, पण आम्ही काय बोलावं आता? तुमचं पण काय झालं? आमचं काय मत नाही, आमचं जे खरं काय ते त्यांनी सांगितलं, महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, आम्ही काय महत्वाचा मुद्दा मांडावा आता असं. तरी पण 2 टर्म दीपक भाऊ आपले निवडून गेले इकडून. काय काय कामं केली दीपक भाऊंनी? कामं तर काय, रस्ते मंजूर झाले 5-5, 10-10 वर्ष, अजून रस्त्याचं काम नाही आमच्या. मग कधी होईल ते? होईल कधी? पंचायत समिती झाल्याच्या नंतर मुरुम आणून टाकल्याच्या नंतर. रस्त्याचं काम नाही इथपर्यंत. इथून पुढे जाऊन बघा तुम्ही, त्यांच्यासोबत जाऊन बघा, पुढे बघा कसं आहे रस्ते वगैरे, काय आहे काय नाही, तुम्हाला दिसल सावंतगावचा विकास. येतो मी तिकडे, आपण जाऊयात तिकडे. थोडं थांबा. हे झालं काय? येतो सावंतगावचा विकास दिसल तुम्हाला, जाऊन बघा तुम्ही. इकडे बघा, इकडे तिडे रोडला जा, इकडे शिवराई रोडला जा, गावातील तुम्ही पाणी पुरवठा तुम्ही सगळं बघा. ठीक आहे, चला. रियालिटी चेक नागरिकांना घेऊन आपण करत आहोत. सगळे नागरिक आता आपल्यासोबत आहे. जो प्रश्न, जो मुद्दा प्रामुख्याने इकडे उपस्थित केला गेला तो खरंच झाला नाही आहे का? तो रस्ता खरंच कोणी करू शकलं नाही आहे का? हे जाणून घेण्याचा, हेच दाखवण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि सगळे नागरिकांच्या इच्छेखातर इथे जे नागरिक मला भेटले त्यांनी सांगितलं की रस्त्याची अवस्था दाखवण्यासाठी तुम्हाला तिकडे यावं लागेल, आणि म्हणून मी इकडे पोहोचतो आहे. रस्त्याची अवस्था आपण दाखवणार आहोत. हाच आहे का रस्ता? हां, बर बर बर, अच्छा. किती वर्षांपासून रखडलेला रस्ता आहे? हाच रस्ता ना? थांबा 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 थांबा. रस्ता दाखवण्यासाठी आपण इकडे बघू शकतो व्हिज्युअली किती स्ट्रॉंग परिस्थिती आहे, म्हणजे अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. रस्ता अतिशय वाईट आहे आणि त्याला रस्ता वाईट आहे. नागरिकांनी इकडे सांगितलं आणि थेट पाहण्यासाठी आपण इकडे पोहोचलो. ही सगळी अवस्था बघून ना काय म्हणजे हा रस्ता आहे की खड्ड्यांचा रस्ता आहे हा प्रश्न निर्माण होतो. मुख्यतः अशा पद्धतीनं असे जिल्हा परिषद सदस्य किंवा कुठलेही लोकप्रतिनिधी अशा रस्त्यांवरती आजही असे रस्ते करू शकले नाही. हे दुर्दैव कुणाचं नेमकं हे जाणून घेण्यासाठीच रस्त्यावर आलो आणि अवस्था बघितल्यानंतर अतिशय वाईट आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं कामे करतात आणि कसा बट्टाबोळ या गटाचा करून ठेवला आहे ना हे बघता येईल आपल्याला. हे सगळे नागरिकांची इच्छा खातर आपण रियालिटी चेक केला. रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे. म्हणजे इकडे पायाने खरं तर पायी चालणंही कठीण आहे आणि अशा स्थितीत हे लोक
पावसाळ्यात कसे प्रवास करत असतील, एखाद्या महिलेला जर कुठे हॉस्पिटलसाठी प्रसूतीसाठी कुठे न्यायचं असेल तर तिची काय अवस्था होऊ शकते, हे सगळं न जाणवणाऱ्या कल्पना आहेत. आणि मला असं वाटतं की अशा या सगळ्या मुद्द्यांवरती लोकांनी हिताचं घेतलं पाहिजे. आता काही नागरिकांना आपण बोलणार आहोत. थांबा बाबा थांबा. हे सगळी गावातली सर्वसामान्य जनता आहेत आणि हिचं म्हणणं, यांचं मत होतं की तुम्ही रस्त्यावर चला, आम्ही तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती. म्हणून इकडे आपण आलो. यांना सर्वांना आपण पुन्हा एकदा विचारणार आहोत की सन्माननीय पत्रकार साहेब, तुम्ही ग्राउंड लेवलला आले, आम्हाला एक आवडलं. आतापर्यंत ग्राउंड लेवलला कुठले पत्रकार आले नाही आणि खऱ्या अर्थाने 100 50 नारळ फोडायचे, नारळ फोडून लोकांना भ्रमित करायचं, हे सर्वच राजकीय पक्षांनी थांबवलं पाहिजे. मी जरी भारतीय जनता पार्टीचा असेल, माझं मत आहे का लोकांना आता येड्यात काढण्याचे दिवस संपले. 7 वर्षापूर्वी लोक वेगळे होते आणि आता शिकलेली मुलं, यंग मुलांना ऑनलाईन सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. म्हणून चाटा मारल्यापेक्षा प्रॅक्टिकल काम करणं गरजेचं आहे. आदरणीय आमचे खासदार आहे भारतीय जनता पार्टीचे कराड साहेब, त्यांनी 30 लाखाचा डोम दिला, पण आम्ही कुठलाही त्याचा गवगव केला नाही. नॉर्मली आलो, एक नारळ फोडला आणि काम आता प्रगतीपथावर आहे. हे रस्त्याची अवस्था बघून काय वाटतं? अरे आम्ही रोज जातो साहेब इथून. अरे आमच्या डिलेव्हरीच्या पाया वाटण घरीच बाळातीन होऊन जाते. जायला गाड्याच येत नाही ना. येतं का ते? पण तुम्ही पॉइंटवर उभे पुढे जर गेले ना, अजून पाहायला रस्ता तुम्ही त्यांना विचारतो. विचार. कुठले आहेत? इथलेच प्रॉपर सावंतगाव. रोज ये जा करतात काय रस्त्याने? हा शेताच्या रस्त्याला रोज ये जा करावाच काय लागतं. वाटतंय? रस्ता रोज येऊन जाऊन इकडे रोज येतो जातो तरी बदल विकास भरपूर आहे ना. विकास भरपूर आहे ना. दीपक भाऊने केला म्हणतात लोक, रस्ते कामं केले. दाखवा ना खाली केलेला आहे, कोणता केलेला आहे? हा झालेला आहे का? याला जर तुमच्या भाषेत झालेलं म्हणत असेल तर लोकप्रतिनिधींचं या गावाकडे दुर्लक्ष आहे काय? सर्वांचंच दुर्लक्ष आहे. का बरं तुमच्या गावावर एवढं? आता काय म्हणते आता का बरं? आता ते लोकशाही राज्य आहे, त्याच्यामुळे काही बोलता येत नाही ना. का बोललं पाहिजे? आपण मतदार आहे, लोकशाहीत आपल्याला अधिकार आहे बोलण्याचा, विचारण्याचा. ऐकतो कोण बोलून? आम्ही आहे ना. तुम्ही आज आले हो सर, 41 रनिंग आहे, तुम्ही आज आले. मीडिया सुद्धा विकल्या जाते. तुम्ही मला एखादी बातमी पाठवली तुमच्या गावातली कधी? मला एक सांगा, तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले कधी? आम्ही तुम्हाला संपर्क केला पाहिजे, मग तुमच्यापर्यंत आम्ही आलो पाहिजे. तुमचा धंदाच चला जनतेवर आहे, मुद्द्यावर येऊ. चला लोकशाहीचा, तुमचा. बरं, प्रत्येक नागरिकापर्यंत मीडियाने पोहोचलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्या गरजा घरापर्यंत जाऊन त्यांना विचारल्या पाहिजे आणि मग त्यांचा आवाज बनला पाहिजे, असं नागरिकांचं सर्वसामान्यांचं मत आहे. ठीक आहे, अपेक्षा करणं गैर नाही, पण सगळी जबाबदारी मीडियाची आहे का? कारण जेवढी मीडियाची आहे तेवढी नागरिकांची आहे. कारण तक्रारी करणं आणि ते तक्रार आमच्यापर्यंत आणणं हे काम आहे. पण ठीक आहे, सर्वसामान्यांच्या या तीव्र भावना असतात मीडियाबद्दल. कारण जो कंटेंट, जी परिस्थिती सध्या मीडिया याच्यामध्ये झालेली आहे ती बघून अतिशय हे आहेत. एक गाडी आलीत, मी त्यांना विचारतो काय रस्त्याची परिस्थिती आहे. थांबा बाबा, कुठले आहेत? कन्नड तालुका. काय रस्ता कसा वाटतो? खराब झालेला आहे थोडा. गाडी चालवलंय, अडचणी लागली. हा, येऊ लागली थोडीशी. तुमच्या कन्नडमध्ये काय रस्त्यांची अवस्था आहे? आमच्याकडे असेच खड्डे मे रस्ता खड्डे मी रस्त्याने खड्डा. वा. वाहन रोज चालवतात. काय वाटते असे रस्ते बघून? आपला देश कुठे चालला आणि खेड्यात काय परिस्थिती होते निर्माण? कमिशन कमी भेटतं, मग काय करतील लोक? वा. कमिशनमुळे अडचणी हा, मग दुसरं काय? टक्केवारी कमी भेटते ना. शिल्लक दिलं की चांगला बनला रस्ता. थोडे कमी करायला पाहिजे हा, नेत्यांनी. नेत्यांनीच मग बाकी कोण करतं? वा, हटके प्रतिक्रिया. या कुठं निघले बाबा? इथं चालू काय कार्यक्रम होता? काही नाही, मुलगा पाहायला आलो. वा, सोयरीक करायला आले. हा, रस्ता रस्ता खूप खराब आहे. बर, स्थळ चांगले, रस्ता खराब आहे. चला बाय बाय. आपण पुढे जाणार आहोत, नागरिकांना आज की विचारणार आहोत आणि तिकडे जाण्याचा आपण प्रयत्न करतो. तर रिॲलिटी चेक, खरी परिस्थिती, ऑन ग्राउंड फील्ड रिपोर्टिंग करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि या सगळ्या दुरावस्था दाखवण्यासाठी गावातला या रस्त्याच्या खेळखंडोबा जो झालेला आहे, किंवा गेली 20 वर्ष नागरिकांच्या दाव्यानुसार हे रस्ते झाले असतील तर कागदावर असतील, मला माहीत नाही, पण परिस्थिती ही आहे आणि ती दाखवण्यासाठी मी आहेत. हा प्रवास इकडे आपण पूर्व तसा सुरू ठेवणार आहोत. सर्वसामान्यांचा आवाज आपल्याला बनत राहायचा आहे आणि लोकांना रिॲलिटी चेक दाखवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. तर हा प्रवास आपण सुरू ठेवणार आहोत. चला माझ्यासोबत. तिडी आणि सवंदगाव रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर नागरिकांनी एक हट्ट केला आणि सांगितलं की आणखी एक रस्ता
बघायला आमच्यासोबत चला. आता बघू इथली अवस्था बघितल्यानंतर तिथली काय अवस्था आहे. कुठला रस्ता आहे तो? गाव काय ते रस्त्याचं नाव काय? सवंतगाव शिवराई. बरं बरं, सवंतगाव शिवराई रस्त्यावरती त्यांना गाडी घ्यायला सांगा. आणि हा प्रवास याच्यासाठी आपण करतोय की थेट खरंच ग्राउंडवरती रिॲलिटीची काय परिस्थिती असते, काय म्हणणं असतं किंवा काय या सगळ्या गोष्टींची परिस्थिती असते हे दाखवण्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. आणि नागरिकांनी ज्या पद्धतीनं तीव्र भावना व्यक्त केल्या, सर्वच लोकप्रतिनिधींवरती इकडे रोष आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यामुळे इकडे या जिल्हा परिषद गटाची काय परिस्थिती आहे हेच दाखवण्यासाठी आपलं काम आहे. आणि ते काम सातत्याने निपक्षपाती करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून आपण आता दुसऱ्या रस्त्यावरती झालो होतो. पुन्हा एका रस्त्यावरती आपण चाललेलो आहोत. सगळी काही लोक मंडळी आपल्यासोबत होती, काही पुढे गेलीत, काही मागे आहेत. आणि या सगळ्यामधून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते आणि ती म्हणजे की रस्त्याची अवस्था अतिशय दुर्दैवी झालेली आहे आणि अतिशय खराब हे रस्ते आहेत. आणि कशा पद्धतीनं रस्त्यांचं वाटोळं झालेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण दुसऱ्या रस्त्यांवरती जात होतो. गावाच्या एक बाजूचा रस्ता होता, तिडी सवंतगाव रस्ता, त्याची अवस्था आपण बघितली. आता दुसरा रस्ता आहे शिवराई सवंतगाव गावाचा रस्ता आहे आणि तोच दाखवण्यासाठी आपण आता त्या रस्त्यावरती जात आहोत. एवढ्या बिकट रस्त्याने प्रवास केल्यानंतर रात्री सुखाची झोप लागेल की नाही याची काही शाश्वती नाही. कारण अशा पद्धतीनं लोक रोज कसे येत असतील कल्पनाही करवत नाही. आणि सर्वसामान्य नागरिक अशा या सगळ्या विकासापासून कसे दूर आहेत. नेहमी नेत्यांकडून घोषणा, कोट्यवधींच्या घोषणा, लाखोंच्या घोषणा, लाखोंचा निधी, बॅनरबाजी सगळी केली जाते, पण प्रत्यक्षामध्ये काही नसतं. सगळं असतं ते कागदावर. आणि तेच कागदावरचं सत्य आणि ग्राउंडवरचं सत्य दाखवण्यासाठी मी, माझा सहकारी कृष्ण, आम्ही हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वसामान्यांचं मत जाणून घेण्यासाठीच आपला हा धुळा जिल्हा परिषदेचा आहे. यामध्ये नागरिकांचं मत जाणून घेणं, त्यांच्याशी थेट संवाद साधणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्यांनी मांडलेले प्रश्न सत्य आहे का हे दाखवण्यासाठी तिथं जाणं. कारण नागरिकांच्या मतामतांतरे असतात, काही कार्यकर्ते आपल्याला भेटतात आणि खरं खोटं जे आहे, जे सत्य आहे, जे परखड आहे तेच दाखवण्यासाठी ग्राउंडवर जाणं आणि तिथली परिस्थिती दाखवणं हे आहेत. अशा पद्धतीनं आता आपण जो शिवराई सवंतगाव रस्ता, बरोबर ना, या रस्त्यावरती आहोत. रस्त्याची सुरुवात झालेली आहे, बरोबर ना. बघा आता हा रस्ता कधी झाला होता बरं? याला 5-6 महिन्यापूर्वी काय केले? बर पुढे फोन बोला. हां, काहीच नाही, असा सोडून दिला. कोणाचं दुर्भाग्य आहे हे? बरी मशानभूमी आहे का तुमच्या गावातली? बाप अशीच आहे. आता हा रस्ता इकडे काम सुरू असल्याचं दिसतं. आता नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे पुढे खराब आहे का अजून? बरं, खरं तर आपण हा जवळपास 5 ते 10 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत. हा प्रवास करून इथली मते जाणून घेणं आणि तिथल्या नागरिकांची संवाद साधणं आहे. आणि ते शिवराई सवंतगाव रस्ता आहे हा. आणि नागरिकांनी इकडे या रस्त्याची तक्रार केली आणि खरंच काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इकडे पोहोचलो. तेच थेट दाखवण्याचा आपण प्रयत्न करू आणि नागरिकांचा आवाज बनण्याचा आपण खरं तर प्रयत्न करत आहोत. अच्छा, काहीच झालं नाही. विद्यार्थी जातात. बॅड कंडिशन. कोट्यवधींचे, लाखोंचे कामं कागदावर आहे, पण प्रत्यक्षामध्ये आहे का? इकडे सवंतगाव गटातली परिस्थिती तर थोडीशी कामं चालू आहे. लोकप्रतिनिधीला फक्त 10%, 20% पैसे लागतात, त्याच्या पलीकडे काही नाही. लोकप्रतिनिधीचे त्याचे 10-15 वर्षाचं तुम्ही बघा, त्यांनी जे नामनिर्देशन पत्र भरताना त्यांची किती प्रॉपर्टी, आजची प्रॉपर्टी बघा, तुम्ही विचार करायची गोष्ट तुम्हाला सांगतो. सत्य आहे. असे प्रश्न यायला पाहिजे. कारण कोट्यवधीचे घाबरत नाही कोणला. आमदार, खासदार, मंत्री
जिल्हा परिषद सरपंच कोणीच कोणाला मोजितले तुम्हाला सांगतो. लोक आता काही दिवसानंतर आहे ना दांडे काढते त्यांच्यावर, तुमच्या माहितीचं लोक डोक्यावर पण घेतात आणि खाली पण उतरवतात, अशी कंडिशन सध्याला आहे या सवंगाव सर्कल मध्ये तुमच्या माहितीचं. सातत्याने तुम्हाला सांगतो विहिरीच्या माध्यमातून असेल अनेक भ्रष्टाचार या सवंगाव मध्ये झाले तुम्हाला सांगतो. परंतु गेल्या 4 महिन्यापासून मी सातत्याने, कारण आपल्याला एक असं वाटतं की आपलं एवढं मोठं गाव आहे आणि आम्ही आज शिकलेले मुलं आहे, सगळी टीम बरोबर घेतलेली, माझी जी मित्रमंडळी आहे. आम्ही जनतेचे 613 घरकुल कुठला 1 रुपया न घेता गावाचं कामं केले. बाबा थांबा, विचारा तुम्ही. थांबा थांबा थांबा, ओ दादा थांबा. 2 मिनिटं दादा, मी त्या आईशी संवाद साधतो. 2 मिनिटं जाऊ नका. इकडे काही शेतकरी मंडळी आपल्याला भेटलेत, सगळेच कार्यकर्ते नको, त्यामुळे आपण बोलण्याचा प्रयत्न करू आहोत. कुठं चालले? बर, काय लावलं शेतात? शेतात काय आता गहू आहे, कांदे आहे. फुल परिवार घेऊन? फुल परिवार घेऊन. बर, काय हो रस्त्याची काय अवस्था आहे? रस्त्याची काय आता दबाई होऊन त्याची 3-4 महिने झाले, त्याच्यात लगे दगड खडी मोकळी झाली. दुसरं काय तरी हो, आता चालू आहे मुरुम उपसायचा, कोणी कोण मुरुम आणून टाकू राहिले. दीपक भाऊंना ओळखता का तुम्ही? दीपक सिंग राजपूत यांना? दीपक भाऊ हो, जिल्हा परिषदेचे सदस्य होते तुमचे. ओळखतो. काय काय कामं केली हो आपल्या दीपक भाऊंनी इकडे? नाही एवढं नाही सांगता यायचं आपल्याला. कामं सांगता येणार नाही. अशी रस्त्याची अवस्था बघून काय वाटतं शेतकऱ्याला? काय वाटायचंय आता, ज्या शेती आहे त्याच्यामुळे तर जाणं. देशाची टेक्नॉलॉजी, आपण चंद्रावर जाण्याचा एकीकडे प्रयत्न करतो ना, अशा पद्धतीनं खेडेगावात अशी परिस्थिती होते. काय शेतकरी म्हणून काय भावना आहे? शेतकरी म्हणून काय आता त्याच्यात काय, शेती आहे तर ती करावंच लागणार आहे. जाण्या येण्याचं तर रस्ता कसा बी असला विकास ग्रामीण भागाचा होतच नाही का? नाही होत. कागदावर असतो सगळं. हो सगळं कागदावरच होत. लाडकी बहीण आपल्या सोबत आहेत. ताई पैसे येतात का लाडक्या बहिणीचे? नाही, बंद झाले. घाबरायचं नाही बोलायला, मोठं मोठ्याने बोलायचं. बंद झाले? हो. बापरे. मग काय आता? काय आता शेती काम. शेती काम. काय वाटतं महिला म्हणून? सरकार नवनवीन योजना आणतं, पण अशा पद्धतीचे रस्ते अगदी खड्ड्यावर तुम्हाला रोज जावं लागतं. व्हायला पाहिजे हे सगळं. व्हायला पाहिजे पण ते होत नाही ना. फक्त घोषणा करतात का इकडे सगळे राजकारणी लोक? घोषणा भरपूर करतात पण काम नाही करत. सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं काहीच करत नाही लोक. नाही करत. त्यामुळे आता बदल पाहिजे का इकडे काही? पाहिजे. या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आणखी काही. बाबा कुठं गेले होते? केला आहे हे वांगे आणले भाजी करायला, आवडीचं एकदम आपल्या पण. हा हा. कुठं गेले होते? गावात गेलतो. हा रस्ता किती दिवस झाले असा? आता असं आहे साहेब, आता हे जे रस्ता पाणी या रस्त्याचं तर इतके लफडे का हे जे इतके तो मंजूर झाला, ही खडी दाबली आणि पुढं आमचं ते रेल्वेचं अंडरग्राऊंड पूल केलाय. पावसाळ्यामध्ये इतकं काही पाणी असतं तिथं, इतकं काही का आम्ही शेतात असतो. तुमच्याकडे सगळे लोकप्रतिनिधी वगैरे कोणी लक्ष देत नाही की या कामांकडे? आता प्रतिनिधी देत आहे बरं का, असं काही म्हणता येत नाही. कारण तुमच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते दीपक भाऊ राजपूत, एकदा त्यांच्या सौभाग्यवती निवडून गेले, एकदा ते गेले. काय दीपक भाऊंनी काय काय काम? हा नाही, कामं केले बरं का, असं म्हणता येत नाही. त्यांनी पण कामं केले, पण पाहिजे त्या मुकाबल्यात ते कामं झाले नाही. म्हणजे केले त्यांनी कामं केले नाही असं म्हणता येणार नाही. पण आता हे रस्ते पाणी, आता इथून हे लहान मुलं शाळेत जाते या रस्त्यानं, तर हे व्हायला पाहिजे त्या प्रमाणात हे रस्ते झाले नाही. तर असं आमचं मत आहे, हे रस्ते व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आपल्याला काय असं नाही. काय व्हायला पाहिजे? रस्ते व्हायला पाहिजे. हे मुलं शाळेत येता जात आहे, त्यांना पावसाळ्यात खूप अडचणी आहे. आणि माझा मेन प्रश्न जो मी पहिलेही बोललो की बाबा साहेब थांबा थांबा थांबा. काय नाव? लेकुरवाळे. डॉक्टर लेकुरवाळे सर. आता डॉक्टर तुम्ही जनावरांचे म्हटल्यानंतर शेतीत जावं लागतं, शेतकऱ्याच्या गोठ्यापर्यंत जावं लागतं. पावसाळ्यात आता काय रस्त्याच्या काय अवस्था आहे इकडच्या सगळ्या? रस्त्याची अवस्था आहे ना, शिवराई सवनगाव जो रोड आहे एकदम बिकट अवस्था आहे. आणि पांकळ्यात जर पायी जरी चालत, तुमच्यासारखं मला वाटत नाही की कोणी तुम्हाला थेट तिथं जावं लागतं ना. पांकळ्याची अवस्था सांगतो मला, पायी जरी जायचं ठरलं तर 10 किलो बोजा आपण घेऊ जाऊ शकत नाही. डायरेक्ट पायी चालायला सुद्धा रस्ता जोगा नाही, पायी चालायला जोगा सुद्धा.
बरेच जण पडा पांकाळमध्ये खड्डे, आता सध्या सुद्धा 4 व्हीलर गाड्या येत नाही, जात नाही. एका जीव वाचवण्यासाठी तुम्हाला जावं लागतं हे सगळं उचलून. जावं लागतं. कधी कधी आम्हाला या रोडला जर लईच अडचणी आल्या तर आम्हाला 5 किलोमीटर रस्ता आहे, पण इकडून 15-20 किलोमीटरचा चक्कर घालावा लागत काही वेळेस, असं बऱ्याच वेळेस होतं. रस्त्यांची अवस्था बघून काय वाटतं? सरकार मोठमोठ्या घोषणा करतं, रस्ते घोषणा कागदावर आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण मग खाली ते अंमलात आणत नाही ना, रस्ते होत नाही ना, मंजुरी आहे असं असतं. सगळं. टक्केवारीचा सगळा फटका बसतो का या रस्त्यांना? कुणाबद्दल नाही विचारताय मी तुम्हाला, असं फ्रीडम विचारतोय. आता ते काय सांगता येत नाही, पण रस्त्याची कामं होतच नाही ना. सर्वसामान्य कागदावर होतात सगळे काम. हा होत्या बी तर मग थोडेफार होत्या, परत ते तेवढे पुरतं तेवढे होत्या, ते वर्ष 6 महिन्यामध्ये परत गड्डे चालू होऊन जाते पडायला. बर. आता काय आता तुमच्याकडे जिल्हा परिषद निवडणूक, तुम्ही कुठले आहेत प्रॉपर? आम्ही सवनगावचेच आहे. डॉक्टर साहेब, दीपक भाऊ 2 टर्म तुमच्याकडे निवडून गेले, एकदा त्यांचे सौभाग्य होते आणि ते एक शिक्षित तुम्ही डॉक्टर आहेत, काय वाटतं काय काय केलं दीपक भाऊंनी? नाही आता एवढं सांगता येणार नाही बरं का, आहे त्यांचे कामं थोडेफार कामं आहे, पण आता ते कामं कोणते कामं कोणाच्या अंडरमध्ये राहते आपल्याला एवढं सांगता येत नाही. असं गावात येतात का ते? हा गावात येते ना. येतात. हा गावात येते. बरं, इकडे भारतीय जनता पार्टीकडून मोहन आहेर यांच्या नावाची चर्चा आहे, ते देखील रिंगणात आहेत. कसे चेहरा आहेत ते? त्यांचं हा इकडं परिचय आहे. सामाजिक काम आहे असं लोक सांगत होते, खरं आहे का ते? हा आहे, थोडेफार आहे ना. सामाजिक कामात आहे अग्रेसर ते. आपण बघितलं की आपण प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतला, अननोन लोकांना आपण भेटलो येणाऱ्या जाणाऱ्या. एकच भावना की रस्ते व्हायला पाहिजे, विकास फक्त कागदावर नको आणि निकृष्ट दर्जाचं काम नको. आज झालेला रस्ता उद्या खराब होईल आणि पुन्हा 30 समस्या आम्हाला जाणवेल, अशाच या सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. आणखी काही नागरिकांना बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. अशी काही वेगळी परिस्थिती अजून नागरिकांनी दाखवली तर ती दाखवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. हा दुर्डा जिल्हा परिषद असं सुरू राहणार आहे. रोटावेटर हा, रस्ते काय म्हणत्या? रस्ते असेच आहे ना, असेच रस्ते कसे खराब आणि काय गुळगुळीत चकचकीत रस्ते, किती भारी रस्त्यानं आले तुम्ही आता. कायचे रस्त्यानं आलो, खड्डे किती दगड उचलले, सगळे उचकले सगळे दगड. मग आता सगळे तुमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ राजपूत होते, 2 टर्म ते निवडून गेले, काय काय कामं केली भाऊंनी? झाले आता कामं झाले, काही नाही झाले, आहे की नाही. रस्त्याची अवस्था बघून काय वाटतं? काय आता दुसरी अवस्था काय, आता ही अशी अवस्था आहे, चौकड रस्तेच खराब आहे, तिकडे तिळे रोड तासाचे, हे रोड तासाचे, ऐकीन काय मामू मिल गए, सब गांव खेड़े घूमते तुम, मुझे मालूम है. पोंगे बेस्ट है, बहुत क्वालिटी रहते तुम्हारे पोंगे. क्या है, रोज रस्ते से जाते 2 व्हीलर लेके, क्या रस्ते की क्या परिस्थिति इधर? अभी आमदार का नाम क्या अपना बोरनारे सर. बोरनार जाएगा, 60 रोड बन गया. मैं घूमते रहता दिन रात में खेड़े पे, 60 रोड बन गया. आज़ाद के बाद नया नया रोड बन रहा है, बस्ती पे रोड बन रहा है. जो 10-12 खेड़े गांव रहते, छोटा सा घर रहते, वहाँ तक बड़ी रोड पे रहता है. अब जो ये रस्ते से आए, ये गढ़ जिला परिषद अभी के हो रहा है. सदस्य दीपक भाऊ राजपूत इनके 2 साल से रास्ता हुआ, 2 बार गए हो, क्या लगता है देख के? थोड़ा चमक मिल रहा है हमको, चमक रहे भाईजापुर, चमक रहे. मैं 28 से आया, अभी भाईजापुर चमक रहा है. आजू बाजू जिला लोग देख रहे भाईजापुर को से अभी कैसे है. अभी कुछ दिन में डिजिटल सिटी बनेगा, बस मेरा. देखो क्या पोंगे बहुत बेचते हो, ग्रामीण भाग में फेमस पोंगे रहते हैं उनके. नाव सांगा. वाल्मिक राव. कुठे गेलते? मी शेतामध्ये चाललोय. शेतामध्ये काय लावलं शेतात? शेतात कांदे, वांगे. लोकांच्या शेतात चालले का तुमच्या ट्रॅक्टर घेऊन? नाही लोक शेतात. लोकांच्या. काय काय म्हणतात लोक, यायला वेळ झालो, ट्रॅक्टरला म्हणतात असं लय वेळ येऊ लागला. वेळ होतो ना, आता रस्त्याचं असे का ट्रॅक्टर चालवायला वेळच लागू राहिले जास्त. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हाच कळा नाही आम्हाला अजून. मग आता काय करायला पाहिजे? निवडणूक आल्या ना, आता निवडणूक आल्यावर आता वेळ आली, आता दाखवून देऊ. विकासाला मत देणार आहे आम्ही. बरं, ते मोहन आहेरांना ओळखता का तुम्ही? गणेश इंगळेंना. हा, मोहन आहेर यांना ओळखतो. भारतीय जनता पार्टी मोहन आहेर आहेत कोणीतरी, त्यांचं नाव चर्चेत आहे. हा, त्यांचं नाव चर्चेत आहे ना. मग कसे उमेदवार ते? उमेदवार चांगले, पण मग गाव पातळीवर ती काम करायसारखे आहे. बरं,
आणि दीपक भाऊ 2 टर्म निवडून गेले, त्यांचे सौभाग्य ते निवडून गेला. दीपक भाऊंनी काम नाही केलं का मग? त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलंय, पण मग आता आमच्या गावाच्या पद्धतीनं काम झालेलं नाही. आता या रस्त्यांचे उद्घाटन भरपूर वेळ झाले, अजून बदल होणार आहे तुमच्या इकडे जिल्हा परिषदेत यावर्षी? हा बदल तर आम्ही करणारच आहे नक्कीच. आपण बघितलं की या सगळ्या समीसर प्रतिक्रिया होत्या. पुढे एक स्पॉट आहे, तो आपण दाखवणार आहोत आणि हा पहिला भाग दाखवण्याचा आपला हा प्रयत्न होता आणि थेट आपण त्या गावामध्ये पोहोचलो. तिकडल्या नागरिकांशी संवाद साधला, सांगितलेल्या तक्रारीचा रिॲलिटी चेक आपण केला, प्रत्यक्ष परिस्थिती आपण दाखवली. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.